महाराष्ट्र में बिश्नोई गैंग के नाम पर बढ़ती रंगदारी, धमकी और फायरिंग की घटनाओं को लेकर विधानसभा में हंगामा हुआ। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार से सख्त कार्रवाई की मांग की, जबकि मुख्यमंत्री ने पुलिस कार्रवाई तेज होने का भरोसा दिया। अध्यक्ष महोदय, या पुण्यामध्ये जे बिश्नोई गँगनी ही जबाबदारी स्वीकारत प्रसारमाध्यमावर पोस्ट केली। अध्यक्ष महोदय, या बिश्नोई गँगच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड दहशत निर्माण करून लूटमार करायचा आणि खंडणी वसूल करायचा धंदा आता सुरू झाल्याचं लक्षात येत आहे। ज्या अलीकडच्या घटना आपण पाहिल्यात, आमच्याच सभागृहातील आमदार साजिद पठाण यांना सुद्धा अशीच धमकी या बिश्नोई गँगने दिली, त्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला आणि आता जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। यापूर्वी माजी मंत्री असेल किंवा सिनेस्टार आहेत, अशावर गोळीबाराची जबाबदारी या लोकांनी स्वीकारली। मला कळत नाही की गृह खात्याने वारंवार या बिश्नोई गँग जबाबदारी स्वीकारते अशा गुन्हेगारी प्रकारचं कट रचला जात आहे। व्यापाऱ्याकडून वसुली केली जात आहे, खंडणी वसुलीसाठी गोळीबार केला जातो आहे। या घटना एक घटना झाली तर ठीक आहे, पण अनेक घटना घडत असताना या गँगच्या मुसक्या आवळण्यामध्ये गृह खात्याला अपयश आलं का? गृह खातं या ठिकाणी अपयशी ठरलं का? हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी येतो। तुम्ही हा कोण आहे बिश्नोई? हा राजस्थानमध्ये कुठेतरी जेलात आहे असं आम्ही ऐकतो आणि त्याचे फंटर गुजरातमध्ये, आणि तिथून हे सगळं चालवतो। गुजरातमध्ये जेलमध्ये राहून तिथून हे सगळं चालवतो। जेलमध्ये असलेला गुजरातचा माणूस, गुजरातच्या जेलमध्ये असलेला हा गँगस्टर असं कसं चालवू शकतो? त्याला तिथून हा जर जबाबदारी घेतली तर त्याची कधी तपासणी झाली का? त्याला ताब्यात महाराष्ट्र पोलिसांनी कधी घेतलं का? का आणलं नाही त्याला उचलून तिथून आणि इथे आणून त्याची चौकशी का केली नाही? कशाच्या वापर, तंत्रज्ञानाचा वापर करून ही टोळी त्यांनी सक्रिय ठेवलेली आहे? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात अध्यक्ष महोदय। म्हणून माझा मंत्री महोदयांना आणि अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की हे आरोपी 4 पकडले, 12 पैकी 4 आरोपी अटक झाली, त्यांच्यावर मकोका लावला, पिस्टल मिळाली, सगळ्या गोष्टी झाल्यात। 8 आरोपी अद्याप मिळालेले नाही। घटना आहे, ही घटना घडली 26 म्हणजे मे मध्ये। आता जूनच्या संपतय। आता सांगा, 1.25 महिन्यामध्ये असे गोळीबार करणारे गँगस्टर भेटत नाहीत पोलिसांना। हे कुणावर जबाबदारी? का धुडकून काढलं नाही यांना? हुडकून काढलं नाही, काढायची कोणावर जबाबदारी आहे? म्हणून माझा प्रश्न आहे, एक, बिश्नोई हा गँगचा प्रमुख गँगस्टर, याला त्या जेलमधून आणून या अलीकडच्या 4-5 घटना लक्षात घेता त्याची चौकशी, त्याला आणून चौकशी पोलीस करणार आहे का? शासन करणार का? गृह खातं करणार का? हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, यामध्ये जे आरोपी फरार आहेत त्यांना कधी कालावधीमध्ये त्यांना अटक करणार आहात? आणि हे गँगस्टर ज्या पद्धतीनं गुन्हेगारी टोळी निर्माण करून खंडणी वसुलीचा आणि गोळीबार करण्याचा धंदा सुरू आहे, याला सरकार कशा पद्धतीनं आळा घालणार आहे? अहो, आम्ही ते म्हटले की NIAच्या ताब्यात आहे तो बिश्नोई। NIAच्या ताब्यात आहे का? चौकशी करता येत नाही? तुम्ही किती वेळा चौकशी केला? सलमान खानवर गोळीबार झाला, राज्यमंत्र्यांचा जीव गेला, यामध्ये आमच्या आमदारावर शुभम लोणकरनी जबाबदारी स्वीकारली, आमच्या साजिद पठाणवर। हा घटना घडत आहेत ना, आणि किती वेळा पुन्हा जीव गेल्यानंतर तुम्ही त्याची चौकशी करणार आहे ना? तो असेल अमेरिकेत, असेल कॅनडामध्ये, असेल तो लोणकर, पण महाराष्ट्रात या सगळ्या घटना घडत आहे आणि त्याची जबाबदारी तो स्वतःवर घेतो आहे, तर कधी उचलणार? किती दिवसात उचलणार? की अशा घटनाच घडू द्यायचा आहे? तुम्ही आम्हाला स्पेसिफिक सांगा की 1-2 महिन्यामध्ये याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे ना, नाहीतर पुन्हा लोकांचे बळी जातील, लोकांचे खून होतील, मग आपण चौकशी करणार, मग त्याला उचलणार। एकदाही चौकशी त्या झाली नाही। तो कोजालामध्ये असेल, कुठे असेल तो बिश्नोई, त्याची चौकशी आपण करा ना जरा। आमची मागणी हीच आहे की हा घटना पुन्हा घडू नयेत, पुन्हा निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये। पोलिसांना वारंवार त्या लोकांना संरक्षण द्यावं लागतं, पोलिसांचे पण पैसे खर्च होतात ना संरक्षण देऊन। म्हणून बिश्नोईला असेल किंवा लोणकरला असेल, मुख्यमंत्री महोदय यांना उचलून आणून, कारण हा घटना वारंवार या बिश्नोई गँग जबाबदारी घेते। आपल्या पुण्यामध्ये या घटनेनंतर फार दहशत व्यापाऱ्यामध्ये आहे, त्यांना सुद्धा आपण पोलीस संरक्षण दिलं आहे। उद्या येऊन कधी मारू शकतात, म्हणून मुळाशी जाणं, गँगस्टर सगळे संपलेत महाराष्ट्रातील असा आपला समज होता। आता ही नवीन गँग आलेली आहे, हा नवीन गँगचे पुन्हा हे उपद्रव सुरू झालेले आहेत, त्यामुळं याच्या मुळाशी जा। हे जे मूळ आहे हे खोदून काढून शुभम लोणकर असू दे की बिश्नोई असू देत, यांना ताब्यात घेऊन या कायमचा या टोळीचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे।
तो कराल का, हा आमचा प्रश्न आहे अध्यक्ष. आता आपण जर बघितलं तर पोलिसांनी मागच्या काळामध्ये चांगली कारवाई करून या ठिकाणी अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे. तोही जेलमध्ये प्रवीण लोणकरलाही अटक केलेली आहे. आता यांचे भाऊ जे बाहेर आहेत, जे परदेशात आहेत, त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे? ती मोडस ऑपरेंडी अशी आहे की VPNच्या फोननी तिकडनं ते कोणाला तरी फोन करतात, त्याला धमकी देतात. धमकी दिल्यानंतर समजा त्याच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर ते सोडून देतात. एखाद वेळेस तो जर घाबरलेला असं दिसलं त्याला धमकी देतात. 5-7 लोकांना फोन केल्यानंतर एखादा जो असतो त्यातला UP किंवा बिहारमधले जे भाड्याचे गुंड असतात त्यांना सांगतात त्याच्या घरासमोर किंवा त्याच्या दुकानासमोर जाऊन गोळीबार कर. त्याच्यावर नाही करत, जेणेकरून तो टेरराईज झाला पाहिजे आणि टेरराईज होऊन त्यांनी खंडणी दिली पाहिजे. ही एक नवीन मोडस ऑपरेंडी आहे. यांनी आत्ता जेवढ्या ठिकाणी हमले केले त्या ठिकाणचे गुंड आपण शोधून काढले. ते सगळे भाडोत्री निघाले, सगळे पैसे देऊन त्या ठिकाणी ते करतायत. त्यामुळे आम्ही आता अशा पद्धतीनं कोणालाही फोन आला तर आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही काळजी करू नका, हे काही फार शूरवीर लोक नाही आहेत किंवा यांच्यात काही फार ताकद नाही आहेत. हे कुठेतरी परदेशात बसून तुम्ही घाबरले तर तुमच्याकडनं पैसे घेणार आहेत. आणि याच्यासोबत आता आपण या VPNच्या माध्यमातून जे फोन येतात याचाही पाठपुरावा, कारण हे काय करतात, एका देशातनं 3-4 देशाचं मास्किंग करून आपल्याकडे हा फोन येत असतो. त्यामुळे ते शोधणं जरा कठीण जातं, पण तेही आपण शोधतो आहोत. आणि शोधून बरं यांच्यामध्ये आता काय झालं आहे की ही जी काही फोन यायला लागले यांच्यात आता आरजू बिश्नोई आणि रोहित गोद्रा असे 2 जण आहेत, जे पूर्वी एक गँग होती त्याच्यात 2 गँग झाल्या. कारण हे मेन यांचे जे आका होते ते आता जेलमध्ये गेले आहेत, म्हणून यांच्यात 2 गँग झाल्या आहेत. दोघंही वर्चस्वाकरता प्रयत्न करतायत. पण मी निश्चित आश्वस्त करतो यांनाही आपण शोधून काढू आणि हे जे काही किरायाचे गुंडबिंड घेतात या सगळ्यांचा या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल.